पटेल आता माध्यमांशी बोलतील. त्या बैठकीत ते देखील होते, कारण ते शरद पवारांसोबतच वाय.बी. चव्हाण सेंटरच्या बाहेर पडलेले आहेत. सुप्रिया सुळे देखील त्यांच्यासोबत होत्या. त्यामुळे आता ते माध्यमांशी काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं, कारण कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांनी पवारांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. रुक जा रवि ताई रेडी हाँ ओके सर नाउ वी कैन भाई साइलेंट बैठ जाओ आज इथे यशवंतराव चव्हाण आज इथे वाय.बी. चव्हाण सेंटरला माननीय शरद पवार साहेब नेहमीप्रमाणे, म्हणजे आज काही नवीन नाही, ते नेहमी मुंबईला असताना वाय.बी. चव्हाण सेंटरला यायचं आणि इथून लोकांची भेटीगाठी त्यांची दररोज असायची. त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणे आज मुंबईला असताना शरद पवार साहेब इथे चव्हाण सेंटरला आले आणि सकाळपासून जसं त्यांच्या नेहमीचा दररोजचा कार्यक्रम असतो त्यांनी अनेक आलेले मान्यवरांची भेट घेतली. आज कुठलीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक नव्हती, बोलवली गेली नव्हती. कुठल्या त्या निमित्तानं कोणताही व्यक्ती किंवा मान्यवर नेता इथे या बैठकीसाठी आले नव्हते. म्हणजे तथाकथित बैठक होती, कारण आम्ही टी व्हीमध्ये बघत होतो आज बैठक बोलवली गेली आहे, अमुक आले तमुक आले, आज निर्णय होणार आहे. आज न बैठक झाली, न बोलवली गेली, न कुठलाही निर्णय झाला. कारण अनेक उलटसुलट बातम्या टी व्हीमध्ये ब्रेकिंग न्यूज म्हणून येत असतात. मी सगळ्यांचा अधिकृतपणे खुलासा करू इच्छितो की न बैठक झाली, न कुठला निर्णय झाला, न पवार साहेबांनी काही त्यांच्या स्वतःचा जे काल घेतलेला निर्णय आहे त्यांना कुठलाही म्हणजे आज काही वापस घेण्याचा कुठेही विचार केलेला आहे. आम्ही काल त्यांना विनंती केल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होता 2 दिवस 3 दिवस मला विचार करू द्या. अजूनही त्यांनी कुठलाही त्यांच्या मनात काय आहे स्पष्टीकरण कोणाला केलेलं नाही. म्हणून आपल्या माध्यमातून सर्वांना एकच विनंती आहे की स्पेक्युलेशन नको, अफवा नको, शांततेने पवार साहेबांना विचार करू द्या. आजचा दिवस जाऊ द्या, उद्या एखाद्या वेळा परत आम्ही लोक त्यांना भेटायचा प्रयत्न करू आणि नंतर जे काय असेल त्याच्या म्हणजे जे काय असेल अधिकृतपणे आम्हीच तुम्हाला सांगू. हे स्पेक्युलेशन करण्याचा काय अर्थ नाही आहे. मीटिंगच्या काय असेल तर अधिकृत मीटिंग असेल तर आम्हीच तुम्हाला सूचना करू की आज आम्ही मीटिंग बोलवली आहे, अमुकांना बोलवलेलं आहे, या कामाकरता बोलवलेलं आहे, हा निर्णयासाठी आम्ही बोलवलेला आहे. आता हा विषयावर आज तरी कोणी आता काही यामध्ये चर्चा करू नये, कुठलाही स्पेक्युलेशन करू नये अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. यांचं अध्यक्षपदावर नाव आले अशी चर्चा सुरू असं आहे की हे सगळं म्हणजे स्पेक्युलेटिव्ह आहे. म्हणजे कोणी काही सूचना केली, मी आज बघत होतो भुजबळ साहेबांनी त्यांच्या अभिप्राय तिथे व्यक्त केला एखादा चॅनलच्या समोर आणि ते सगळ्यांनी म्हणजे ते ब्रेकिंग न्यूज म्हणून असंच होणार, आत्ताच त्यांच्या नावाचा शिक्कामोर्तब होणार, आजच त्यांची घोषणा होणार, हे अजिबात म्हणजे चुकीची बाब आहे. कोणी म्हणजे माझ्या व्यक्तिगत मत मी इथे मांडू शकतो, पण जेव्हा पक्षाचा एक अधिकृत व्यक्ती म्हणून मी आज तुमच्या समोर इथे बसून बोलत आहे, मी तुम्हाला अधिकृत सांगू शकतो की न पक्षाची कुठली बैठक झाली आहे न कुठला निर्णय झाला. बैठक बैठक जेव्हा होईल
मीच निमंत्रक राहणार आहे, म्हणून मीच तुम्हाला अधिकृत सांगू शकतो. दुसरा कोणीही तुम्हाला सांगू शकत नाही की बैठक कधी आणि कुठे आहे. म्हणून मीच निमंत्रक राहणार आहे, म्हणून तुम्हाला विनंती करतो की स्पेक्युलेशन नको. असं आहे, काल साधारण आम्ही 2-3 दिवस सांगितलं होतं, पवार साहेबांनी सांगितलं होतं, म्हणून आम्ही तुम्हाला सूचना केली होती. आता जाऊ द्या ना, आज दुसराच दिवस आहे, एकाच दिवस थांबलं, आजच्या दिवस तर काय बिघडते. प्रफुल्ल सर, आपने कन्विंस करने की कोशिश की, आप शरद पवार ने जो डिसीजन लिया आपने कन्विंस करने की कोशिश की, क्या शरद पवार जब अपने डिसीजन से बैकआउट हो रहे हैं, आप इतने दिन से कन्विंस करने की कोशिश कर रहे हैं 24 घंटे से? देखिए, माननीय शरद पवार जी को कल सभी ने, आप सभी लोगों के कल, क्योंकि जो भी उन्होंने घोषणा की, जितना आप लोगों को मालूम था उसी वक्त हमको मालूम पड़ा. कोई ऐसा नहीं था कि हमको कोई पहले पूर्व सूचना थी, और उस वजह से हम सभी लोग, मैंने कल ही कहा, बहुतों ने कहा कि हम लोग स्तब्ध रह गए कि अचानक ये क्या, मतलब इस तरह की घोषणा पवार साहब ने की है. स्वाभाविक है, आपने भी देखा, पार्टी के अनेक कार्यकर्ता, नेता, MLA, MPs सभी ने इस विषय पर पवार साहब को कल काफ़ी आग्रह किया, हमने भी किया, सभी ने किया. अब उनका जो भी, उनकी मानसिकता जो भी वजह से थी, उन्होंने बार बार कहा की भाई हम भी चाहते की एक जनरेशनल चेंज होना चाहिए. मागे त्यांनी सांगितलं होतं भाकरी फिरवली पाहिजे. आता आम्ही त्यावेळेस आम्हालाही हमको भी नहीं समझ में आया कि भाई रोटी को तवे पे उल्टा करना है, तो उसका मतलब क्या था. हो सकता है उनके मन में हो कि भाई एक जनरेशन का एक बदलाव आना चाहिए, एक नई पीढ़ी सामने आना चाहिए, ये उनके मन में हो सकता है. मैं ये नहीं कह रहा हूँ कि पार्टी के कार्यकर्ताओं या हमारे मन में ये बात है. किसी को भी इस बारे में जानकारी नहीं थी, इसलिए हम लोगों ने बहुत कोशिश की. अब स्वाभाविक है, इतने बड़े नेता, वो भी कोई साधारण कोई नेता नहीं, दिग्गज नेता है, देश के माने हुए जाने हुए नेता है, कद्दावर नेता है. आज उनकी कोई बात को, उनकी कोई वाणी को हम ऐसे ही कहे कि भाई आपने कुछ बोला और कल बदल दो. हो सकता है उनके मन में कुछ विचार करने के लिए उन्होंने वक्त मांगा हो, तो हमने वो वक्त देना चाहिए. इसलिए आज भी कुछ कार्यकर्ता यहाँ पर हमारे बड़े, आपने देखा होगा, उत्सुकता के साथ चाहते थे कि पवार साहब ने अपना राजीनामा वापस लेना चाहिए. लेकिन बात यही है कि हमने भी आज, मैंने भी, और अजीत पवार थे, सुप्रिया सुले थी, छगन भुजबल भी आए, बाकी के सभी हमारे मान्यवर, बहुत सारे नेता आए, और ये सब बातों को लेकर हमने आज फिर भी कोशिश की बात करने की. चाको जी हमारे केरल से भी आए थे, बाकी भी और हमारे पदाधिकारी इधर उधर से आए थे, बाहर के राज्यों से. तो हमने ये कोशिश किया है कि पवार साहब से गुजारिश की, विनंती की. अब उन्होंने फिर भी, जैसे मैंने कहा कि 1-2 दिन का वक्त हमने देना चाहिए, इसलिए अब आज इस पूरी गतिविधि को यहीं हम विराम देते हैं. कल जो भी कुछ होगा हम आपके सामने आव्हाडांनी राजीनामा दिला, जयंत पाटील पण इथे नव्हते, हे काय आहे? पक्षात नाराजी आहे का? एक मिनिट, पक्षात नाराजी आहे का? मी खुलासा, अरे खुलासा तो करू द्या, अरे खुलासा तो करू द्या मला. जयंत पाटलांच्या विषयी हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये करतो. जयंत पाटलांचा कुठलाही नाराजीचा सूर नाही आहे. काल तुम्ही स्वतःनी त्यांना किती भावनिक होते ते तुम्ही पाहिलं आहे. त्यांचे काय उद्गार होते ते पण ते तुम्ही ऐकले आहे. काही कोणाची नाराजी नाही आहे. आज त्यांच्या कारखान्याची काही एक मीटिंग होती पुण्यामध्ये, म्हणून ते पुण्याला त्या मीटिंगसाठी गेले होते आणि आता संध्याकाळी परतणार आहे. पण जिथं आज कुठली मीटिंग नव्हती म्हणून त्यांना सूचना करायच्या, म्हणजे आम्ही पण, मी आलो, मी स्वेच्छाने आलो. कारण ठीक आहे, साहेबांनी एवढा मोठा निर्णय केल्यानंतर आम्ही मुंबईला असताना की आम्ही साहजिक आहे की आम्ही साहेबांच्या बरोबर राहावं. आम्हाला पण उत्सुकता आहे की साहेबांनी लवकर काहीतरी, म्हणजे या निर्णयामध्ये आमच्यासारखा, मनासारखा त्यांनी निर्णय घ्यावा. पण ठीक आहे, म्हणून मी आलो. बाकीचे लोक जे होते आले, आणि जयंत पाटील साहेब आता संध्याकाळी परत येतील मुंबईला. आणि अरे असं आहे की राजीनामा कोणी देऊ नये, हे मी पण पक्षाच्या वतीनं एक अधिकृत व्यक्ती मी म्हणतोय की पक्षामध्ये सगळ्यांना, म्हणजे महाराष्ट्राचे किंवा बाहेरचे कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी हे राजीनामा देऊ नये. जे काय आहे आम्ही सगळेच त्यांच्या मनासारखा, आमचा प्रयत्न सेमच आहे. आम्ही पण प्रयत्न हेच करून राहिलो की साहेबांनी आपला राजीनामा मागत घ्यावा.
म्हणून माझी विनंती आहे सगळ्या कार्यकर्त्यांना की आपण थोडी धीर ठेवावी आणि हे राजीनामा आणि बाकीच्या जे काही प्रक्रिया आहेत त्यांना थांबावी. देखिए कोई भी देखो, मैं आपको स्पष्ट बताना चाहता हूँ कि पार्टी में पवार साहब के साथ शुरुआत से मैं काम करते आ रहा हूँ. मेरे जैसे अनेक मान्यवर काम कर रहे हैं और पवार साहब ने जो जो जिम्मेदारी हमको जब जब दी हम सब लोगों ने उसको निभाई है. लेकिन जहाँ तक ये जिम्मेदारी की बात आ रही है, अभी जब तक हमने पवार साहब के इस्तीफे के बारे में अंतिम निर्णय नहीं होता है तो नई जगह किसके लिए खाली होती है वो प्रश्न ही खड़ा नहीं हो रहा है. और मैं व्यक्तिगत मैं आपको कहना चाहता हूँ कि मैं ये जिम्मेदारी लेने के लिए तैयार नहीं हूँ. मैं ऑलरेडी पार्टी का राष्ट्रीय उपाध्यक्ष हूँ और ये पद मेरे लिए मैं समझता हूँ कि बहुत गौरवशाली है. बहुत कुछ उसमें मेरे पास जिम्मेदारी पहले से ही नेशनल लेवल पे पवार साहब के साथ काम करते हुए मुझे मिली हुई है. मैं पार्टी का पहले नेशनल जनरल सेक्रेटरी था, अब पार्टी का मैं प्रथम नेशनल वाइस प्रेसिडेंट बना हूँ. तो इसलिए मुझे मुझे कोई ऐसी दिलचस्पी नहीं है कि अध्यक्ष बनूँ. लेकिन मैं इतना ज़रूर कहूँगा कि हम जो भी पवार साहब के फैसला पहले क्या होता है उसके बाद ही ये अगले फैसले की बात हम करेंगे. अगर आई परिस्थिति मिस्टर शरद पवार इज right now, though he may have announced that I am resigning, he still remains the president till a new president is appointed. We only hope and pray that he may not continue with this resignation. That is why these 2-3 days we have sought and he has also sought to talk to us. Let us hope, let us see that everything good prevails. After that, if situation so arises, we will see. But I am not a contender. पिछले 2 दिनों में क्या किसी तरह की कोई चर्चा हुई है? सर, पवार साहब ने जो डिसीजन लिया है, सर पवार साहब ने जो डिसीजन लिया है, आपको लगता है कि पार्टी में इंटरनल कॉन्फ्लिक्ट है जिसकी वजह से पवार साहब इतना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में बिल्कुल एक वाक्यता है, सभी एक संघ है. कोई पार्टी में अलग ग्रुप फूट फाट ये सब बातें केवल स्पेक्युलेटिव मीडिया में हम रोज पढ़ते हैं. पार्टी एक संघ है, पवार साहब के नेतृत्व में सभी लोग एक हैं और आगे भी पार्टी एनसीपी एज ए पार्टी एक रहेगी, एकजुट रहेगी. उसमें कोई बिखराव या कोई फूट आने वाली नहीं है. ये मैं आपको अधिकृत स्पष्टता यहाँ पर करना चाहता हूँ. ऐसे में अगर अपने निर्णय पे बने रहते हैं तो पार्टी में किसी एक के नाम को लेकर कंसेंसस बन सकेगा बिना किसी डिफरेंस के. मैं आपको गारंटी के साथ 100% कहना चाहता हूँ कि हमारी पार्टी में पवार साहब के मामले में या सक्सेसर के मामले में कोई दो राय नहीं होगी. जो भी फैसला होगा वो बिल्कुल सर्वानुमते होगा और सबको पसंद आए ऐसा ही फैसला अगर वो परिस्थिति आई तो होगा. इसके बावजूद उन्होंने कहा है कि वो अन्य विषयों पर बातचीत करेंगे लेकिन पार्टी की लाइन तो करेंगे या नहीं उसके बारे में शंका उपस्थित. शरद पवार साहब पार्टी के सर्वा सुप्रीमो आज है और हमेशा रहेंगे. पद केवल एक परिभाषा होती है. पार्टी की आत्मा, पार्टी का दिल, पार्टी की जान, पार्टी की पहचान ये शरद पवार ही है और शरद पवार ही रहेंगे. और उनका मार्गदर्शन और उनकी सक्रियता पार्टी के कार्यों में आपको हमेशा नजर आएगी. क्योंकि आपने अपनी व्यक्तिगत बात कही कि आप तैयार नहीं हैं, यही बात जो अजीत जी ने भी कही. ऐसे में क्या सुप्रिया दा के नाम तक आप तैयार होंगे? अभी जब वो प्रक्रिया के लिए मीटिंग में मैं बुलाऊंगा तब मैं आपको उसकी बात करूंगा. पिछले 2 दिनों में इस तरह की कोई मीटिंग हुई है नहीं हुई नए अध्यक्ष को लेकर? आता त्यांना विचारू दे ना, एक नंतर तू विचार. 2 दिवसापासून कार्यकर्ते आंदोलन करत आहे, उपोषण करत आहे. शरद पवार साहेबांनी त्यांना आतमध्ये बोलवलं, समजून घालण्याचा प्रयत्न केला का? यानंतर पुढे असे आंदोलन होणार आहेत? असं आहे बघा, हे काय आंदोलन आम्ही काय घडवून आणलेलं नाही आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी
उत्स्फूर्तीने म्हणजे हे म्हणजे जे काही म्हणजे त्यांची भावना व्यक्त करण्याचं काम केलं आहे. आम्ही कसं त्यांना म्हणजे त्यांना समजुती घालणं, त्यांना शांत करणं हे तर कर्तव्य आहे पवार साहेबांचंही आहे, आमच्या सर्वांचंही आहे. ते आम्ही करत आहोत. एक नई जो कमेटी बनाई है प्रफुल्ल जी, असं आहे की सर्वप्रथम जे आम्ही प्रयत्न करत आहोत ते 2 दिवस 3 दिवस आम्हाला जे मुदत पाहिजे ते होऊ द्या, नंतरच आपण हे सगळे चर्चा करत राहू. आज सगळ्या विषयावर तुम्ही जर तर आता करत राहिले तर आम्ही काय उत्तर देणार तुम्हाला. एक सवाल ये है कि जो नए अध्यक्ष के लिए जो कमेटी बनाई है, अगर वो कमेटी सर्वा तौर पर ये कह देती है कि प्रफुल्ल पटेल को हम चाहते हैं कि राष्ट्रीय अध्यक्ष बने, तो उस कंडीशन में क्या करेंगे प्रफुल्ल पटेल? अभी देखिए, मैं सपने नहीं देखता हूँ मुंगेरी लाल के, और इसलिए मैं सिर्फ ये कहना चाहता हूँ कि जो भी होगा फैसला अच्छा ही होगा, पार्टी के सभी वरिष्ठों के अंतर्गत ही होगा. मगर पहले वो परिस्थिति, अभी वो मीटिंग बुलाने की आएगी या नहीं आएगी वो हम आपको कल बताएंगे. वो कल बताएंगे. प्रश्न आहे, कारण वज्रमूठ सभा पुढच्या रद्द केल्या जात आहेत, म्हणून या निर्णयाचा परिणाम महाविकास आघाडीवर दिसतोय का? मला एक स्पष्ट करायचं आहे, कारण ही चर्चा झाली होती आणि तुमची काही चॅनलमध्ये बातमी आम्ही पाहिली. वज्रमूठ सभा 1 तारखेची जी होती मुंबईला, त्याच दिवशी ह्या उन्हाळ्याच्या गरमीच्या तडाख्यामध्ये हे पुढची सभा थोडी टाळावी किंवा पोस्टपोन करावी अशी सगळ्या नेत्यांमध्ये त्या स्टेजवरच चर्चा झाली होती. आणि त्याच्या आणि कालच्या पवारसाहेबांच्या राजीनामाच्या कुठलाही म्हणजे संबंध येत नाही. वज्रमूठ सभा किंवा महाविकास आघाडीची चर्चा आम्ही इथे करायला बसलेलो नाही. हे जे काही घडलं आहे ते कालची गोष्ट आहे. जे तुम्ही म्हणता ते परवा ऑलरेडी चर्चा होऊन निर्णय झालेला होता. सर, आपने कहा कि कोई भी ऐसा नाम चुना जाएगा. देशातील अनेक नेत्यांची चर्चा सुरू झाली असेल तर देश पातळीवर याचा इम्पॅक्ट काय जातोय, काय चर्चा संदर्भात? असं आहे, पहिलं आम्हालाच तरी ॲब्झॉर्ब करू द्या ना. पहिलं आम्हाला पण म्हणजे ते आत जरा हे डायजेस्ट जो पचवू द्या की हे जे पवारसाहेब म्हणले हे आम्हाला मान्य आहे की नाही, ते आम्ही आमच्या प्रयत्न त्यांच्या समजुतीचा चालू केला. It's been 24 hours, more than 24 hours since Sharad Pawar has declared his decision. What is the future course of action going to be? Is any meeting going to be called in the coming 1 or 2 days? Is the committee deciding on meeting by itself and deciding the future course of action? What are the three next steps? steps? 3 steps, sir. Next. See, very clearly I would like to say that Mr. Pawar resigned yesterday all of a sudden in a course of his speech during his book launch. Now we were all caught by surprise, we were all shocked, and we were of course dismayed and very sad. All happened suddenly, and as a consequence of which you saw yesterday, couple of hours all of us tried our best to make sense of what was happening, was trying to plead with him, to convince him, and that was there for all to see. Now the issue is, we did manage to speak to him and he asked for a couple of days, let me think in my mind what I should do. So 2 days or 3 days means that was yesterday. Today at least I don't think we can ask such a big tall leader to immediately come and give us an answer to what our doubts are. The third thing is about having a new leader, or whenever we have that process, I will be able to only tell you once the first decision is finalized. If the first decision is not yet finalized, how do we take the second step? The second step is only a consequence of the decision finally in the first step which has been taken. So we'll wait for that. And if at all there is a decision to be taken about the successor, I, as the senior most person in the committee, as the National Vice President, will call a meeting in Mumbai in the next, whenever that time comes, in the event of a final decision by Mr. Pawar, and that will be known to all of you, and of course that meeting will be a meeting where many more people will be attending. Supriya Sule or Ajit Pawar for you?
Now, why are we talking about the next president when the current president, we want him to continue? Last question. So it is Sharad Pawar with all other things, all other, no, all these things are speculative. Let us first cross the bridge, then we will see what next comes ahead. Mr. Patel, one question please. How the national opposition parties are looking at this? Is there been any call from Sonia Gandhi ji, Uddhav Thackeray ji to Sharad Pawar? Any idea that you have? No, I don't know because all the time, 24 hours, I will not be able to know who's calling Mr. Pawar. But I'm sure a lot of senior leaders across the country have expressed their maybe their concerns directly to him or to some of our colleagues. So, well, that is expected. After all, Mr. Sharad Pawar is a very senior leader of the country. He is not just the president of NCP. He has his own stature, standing in the country. And it is but natural that people look up to him beyond the NCP and in the interest of a national agenda in this country. सर, आपने एक बहुत इंपॉर्टेंट बात कही, अगर आप नेक्स्ट सेकंड स्टेज पर ये डिसीजन लेते हैं नए प्रेसिडेंट। प्रफुल्ल पटेल यांचीही पत्रकार परिषद। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकसंध आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही हे त्यांनी